हाय, आजचा माझा व्हिडिओ आहे अबाउट स्किन केअर. स्किन केअर आफ्टर 40s. मी तर म्हणते की स्किन केअर प्रत्येक एजमध्ये केली पाहिजे. म्हणजे मग ती 20ची तरुणी असो, 45-50ची मिडल एज असो किंवा 70ची एजेड असो. बट स्किन केअर इज इम्पॉर्टंट. जेव्हा लोकं म्हणतात की तुझा चेहऱ्यावर किती ग्लो आला आहे किंवा तू आहेस त्या एजपेक्षा खूप कमी वाटते, कमी एजची वाटतेस किंवा तुला एवढी तुझ्याकडे बघून वाटत नाही की तुला एवढी मोठी मुलगी आहे, तेव्हा एकदम असं वाव वाटतं. पण हे वाव वाटण्यासाठी थोडीशी स्किन केअर करणं खूप गरजेचं आहे. मी थोड्याशा काही टिप्स देते की ज्या मी स्वतः अप्लाय केल्यात आणि मला तुमच्याबरोबर शेअर कराव्याशा वाटतात. फर्स्ट थिंग, आईस थेरपी. आईस थेरपी म्हणजे एका टबमध्ये आईस घेऊन तुम्ही तुमचा चेहरा असा 2 मिनटं ठेवून बाहेर काढू शकता किंवा दिवसातून 2 वेळा जर तुम्ही बर्फ फिरवला चेहऱ्यावरून तरी चेहरा फ्रेश होतो. त्यानंतर एखाद्या चांगल्या कंपनीचं सिरम अप्लाय करायचं किंवा मामाअर्थचं मी सध्याची प्रॉडक्ट्स वापरते. एक व्हिटॅमिन सीचं क्रीम आहे, तसंच त्यांची सिरम्स पण आहेत आणि अत्यंत सुंदर प्रॉडक्ट्स आहेत. मी स्वतः यूज केले म्हणून तुम्हाला सांगते. तर तसं एखादं सिरम किंवा एखादं ग्लो स्किनचं प्रोडक्ट अप्लाय करायचं, त्याने चेहरा तुमचा फ्रेश होतो. त्यानंतर एक जॉ एक्सरसाइज हा एक महत्त्वाचा प्रकार आहे आजकाल स्किन केअरमध्ये, ज्यामुळे आपल्याला ज्या सुरकुत्या पडायला सुरुवात होते आफ्टर 40s त्या कमी होतात आणि ती जॉ एक्सरसाइजने फ्लेक्झिबिलिटी पण वाढते. तशा छोट्या मोठ्या ज्या टिप्स आहेत याने आपण घरच्या घरी स्किन केअर करू शकतो. नो नीड की तुम्ही खूप टाईम आणि मनी स्पेंड करा पार्लरमध्ये जाऊन. आपण घरच्या घरी अशा टिप्स फॉलो केल्या तरी आपली स्किन चांगली ग्लो होऊ शकते. हा माझा अनुभव आहे, मला तुमच्याबरोबर शेअर करावासा वाटला. तुम्हाला पण अजून काही टिप्स माहिती असतील तर मला सांगा. आणि दुसरं म्हणजे मे बी अजून तुम्ही लोकं करत असाल, पण कंटिन्यू करा आणि स्किन केअर करा. टेक केअर.